असलेले सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ महंत शीर्षस्थ महंत मंचगाव उपस्थित असलेले सर्व संत मूर्ती त्यांच्या चरणी वंदन करतो आणि उपस्थित सर्व भक्त मंडळी, आज जो पंचगुरु दीक्षा संपन्न झालाय विधी या ठिकाणी, त्याला पंचगुरु दीक्षा सोहळा असं म्हणतो आपण. या पंचगुरूचा अर्थ असा होतो, महाराजांचं नाव आतापर्यंत कृष्ण महाराज असं आपण त्यांना म्हणत होतो. हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज माते असं त्यांचं नाव होतं. महंत श्री परमपूजनीय सद्गुरु भास्करगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांचं यापुढे नाव जे होणार आहे, जसं भास्करगिरी महाराजांच्या नावापुढे गिरी ही उपाधी लागते, तसं दशनाम ही जी परंपरा आहे याच्यामध्ये 10 प्रकारचे नावं लागतात. यामध्ये तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती आणि पुरी हे 10 नावं आपल्या नावाच्या मागे लागतात. आणि ज्यांच्या नावाच्या मागे हे 10 नावं लागतात त्यांना दशनामी संन्यासी असं म्हणतात. आणि आज आमचे कृष्ण महाराज मते या दशनामी परंपरेमध्ये सामील होणार आहेत. आणि या सामील होण्यासाठी अनेक ज्येष्ठ गुरु येऊन त्यांना या ठिकाणी जो दीक्षा देतात त्याचं नाव पंचगुरु दीक्षा सोहळा. हा आमच्या श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे शीर्षस्थ महंत जे मुख्य महंत आहेत भारतभराचे, ते 5 जण या ठिकाणी येऊन त्यांना ती दीक्षा दिलेली आहे. आपल्या इथल्या परंपरेप्रमाणे तीर्थक्षेत्र देवगडच्या परंपरेप्रमाणे कृष्ण महाराज मते यांचे जे मूळ गुरु आहेत ते परमपूजनीय महंत श्री किशनगिरी महाराज, त्यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी त्यांचे परमपावन शिष्य भास्करगिरी महाराज, आणि त्याच नंतर आता या ठिकाणी जो आज दीक्षा सोहळा संपन्न झालाय या ठिकाणी कृष्ण महाराज मतेंना आपण उत्तराधिकारी म्हणून हे ज्येष्ठ महंत येऊन त्यांनी इथे घोषणा केलेली आहे. हे आल्यानंतर काय करतात, आखाड्याच्या लोकांनी काय केलं, पंचदीक्षा दिली म्हणजे तर 5 गुरूंनी 5 वस्तू त्या शिष्याला द्यायच्या असतात. त्या 5 वस्तू कोणत्या, तर ते परंपरेने जे बाह्य लक्षण आहेत, जसं वैराग्य, मुमुक्षुता, हे जे आंतरधर्म आहेत विरक्तीचे, मुमुक्षुता वगैरे हे आंतरधर्म आहेत, हे अंतःकरणातले धर्म आहेत. तसे काही बाह्य आवरण आहेत. हे देण्यासाठी आज या ठिकाणी हे संत महंत आले. यामध्ये पहिले जे गुरु असतात ते महंत परमपूजनीय भास्करगिरीचे महाराज हे मुख्य गुरु त्यांचे, आणि त्यानंतर दुसरे गुरु असतात. त्यानंतर असे 5 गुरु असतात. यामध्ये पहिले त्यानंतरचे त्यांचा नंबर येतो दुसरा, ते शेंडी घेतात. त्याला छोटी घेणं असं आमच्या आखाड्यामध्ये म्हणतात. याचा अर्थ असा आहे की वैराग्य आल्यानंतर संन्यास परंपरेमध्ये सामील होताना शिखा आणि सूत्र यांचा त्याग करायचा असतो, अर्थात कर्मकांडाचा त्याग करायचा असतो. त्याचं प्रतीक म्हणून शिखा घेणारे जे गुरु आहेत ते एक महाराजांनी शिखा घेतली आहे. ते आपल्याच परिसरातले महामंडलेश्वर आमच्या जुन्या आखाड्याचे खूप ज्येष्ठ महंत आहेत, त्यांच्या खांद्यावर जुन्या आखाड्याचे गुरु आहे ते आमचे महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज यांनी त्यांची शिखा घेतली. यानंतर दुसरे गुरु असतात ते संन्यासाचं प्रतीक म्हणून लंगोट जे देतात. नवीन शिष्य आल्यानंतर 5 वस्तू द्यायच्या असतात. त्याच्यातली पहिली वस्तू घेणं म्हणजे शेंडी घेणं, शिखेचा त्याग करणं, ते गुरु झाले. दुसरे ते लंगोटी गुरु, लंगोटी देणारे गुरु आहेत आमच्या आखाड्याच्या 4 प्रमुख महंतांमधले श्री महंत, जी मुख्य गादी आहे त्या गादीवर बसणारे, ज्यांच्या गादीवर बसण्यामध्ये ज्यांनी 3 कुंभमेळे पार केले असे आमचे महंत श्री महंत वेदव्यासपुरी महाराज हे यांनी लंगोट गुरु आहेत त्यांचे. त्यानंतर तिसरे गुरु असतात जे भस्म देतात. एकाने शेंडी घ्यायची असते, एकाने लंगोट द्यायचा असतो, तिसरे भस्म देतात. हे सगळे बाह्य आवरण आहेत, संन्यास आश्रमाचे बाह्य आवरण आहेत. त्याच्यात ते भस्म ज्यांनी दिलं ते श्री महंत आमचे गुजरातचे आखाड्याचे अगदी प्रमुख महंतांमधले इंद्र भारतीजी महाराज यांनी त्यांना भस्मी गुरु म्हणून त्यांना शिष्यत्व दिलं त्यांना. यानंतर भगवत दिलं जातं. भगवत एक गुरु येतात आणि ते भगवत निघून जातात.
ज्या गुरुजींचं नाव ज्यांनी दिलं ते दिल्ली येथे असणारे आणि आमच्या जुन्या आखाड्याचे श्रीमंत नारायणगिरी महाराज हे 13 मढीचे सेक्रेटरी म्हणून आतापर्यंत त्यांनी काम बघितलेलं आहे. श्रीमंत नारायणगिरी महाराज यांनी कृष्ण महाराजांना भगवा दिलेला आहे. यानंतर 5वे जे गुरु आहे, हे 5वे गुरु एक वस्तू देतात बाह्य आवरणांमधली, ते रुद्राक्ष देतात आणि रुद्राक्ष ज्यांनी दिला तेही गुरु असतात. ते 5वे गुरु श्रीमंत देवेंद्रगिरीजी महाराज यांनी या ठिकाणी रुद्राक्ष दिलेले आहे. हे रुद्राक्ष दिले. आता 10 नावं जे आहेत, तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, पुरी, भारती, या 10 नावांमधलं कुठलं नाव यांना लागणार? तर गिरी नाव लागणार. का? तर आमच्या इथली जी परंपरा आहे ही 13 मढीची गिरीची परंपरा आहे, म्हणून त्यांना पण नाव मिळालं गिरी नावाने. पण त्यांचं नाव या सगळ्यांनी मिळून ठरवलं. हे जे आम्ही वरती गेलो होतो रूम मध्ये आणि तिथं जो पंचसंस्कार झाला गुरु, त्या ठिकाणी सगळ्यांनी चिंतन करून, विचार करून, शास्त्र पाहून आणि सगळं पंचांग वगैरे सगळं बघून आणि आज त्यांचं नाव ठरवलंय. त्यांचं नाव या ठिकाणी ठेवलेलं आहे महंत श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथून पुढे त्यांना सगळे नमस्कार करणार आहेत, इथून पुढे अनेक म्हणता येणार आहे. पण हा पंचगुरु संस्कार होत असताना त्याचं दर्शन होणं हे अनेक जन्मांचं पुण्य असं ग्रंथ सांगतात. संन्यास विधीमध्ये असं सांगितलंय. संन्यास विधी पाराशर नावाच्या ऋषींनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती सर्व संघ परित्याग करून संन्यास आश्रम स्वीकारत असताना त्याला बघणं, त्याचं दर्शन होणं हे अनेक जन्मांचं पुण्य ते आपल्याला आज लाभलेलं आहे. आपण सर्वांचे भाग्य आहोत. सर्व संतांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी सांगतो. व्यासपीठावर गर्दी थोडी आता कमी करावी. आता नव्याने कोणी व्यासपीठावर येणार नाही याची दक्षता आपण घालून घ्यावी. गुरुवारी बाबाजींना अशी प्रार्थना करतो की आपण स्वागतपर प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं. गुरुवर्य बाबाजी या ठिकाणी मी बाबांना अशी प्रार्थना करतो. शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्ये कृतं वन्दे. सूत्रभाष्य भगवत बनवलं. आज ते जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती अशा या अति पवित्र दिनी भगवान दत्तात्रयाच्या या पावन भूमीमध्ये ज्या स्थानावर आपण बसलो, एक 50 वर्षाच्या अगोदर या जागेवर चोराला यायला सुद्धा भीती वाटत होती. अशी दरीखोरीची जागा भगवान दत्तात्रयाचा श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांना आशीर्वाद मिळाला, संदेश मिळाला की या भूमीवर आपण माझी स्थापना करा. म्हणून आम्ही आपले सर्व भक्त मंडळी बाबांची प्रार्थना करताना रोज म्हणतो, प्रवराती देवगड क्षेत्री वसवनी अवधूता भाविक प्रेम धावून येती दर्शना करिता. या पवित्र प्रवरा तीरावर या प्रवरेला नेवासापासून टोक्यापर्यंत अमृतवाहिनी म्हणतात. याच प्रवरेच्या तीरावर अमृताचं वाटप झालेलं आहे. अशा पवित्र प्रवरेच्या तीरावर श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांनी आपल्या हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं. जे जे करायचं असेल ते समाजाकरता, राष्ट्राकरता, धर्माकरता याच विचाराने शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू आपलं समय धर्म कार्य करत राहिले. आणि त्यांनी हे सगळं या ठिकाणी मुहूर्तमेढ रवली. अशा सद्गुरूंच्या या पावनभूमीमध्ये त्यांनी आमच्यावर सर्व भक्तगणांच्या सहकार्याने जी त्यांच्या धर्मकार्याची धुरा आमच्या खांद्यावर दिली, सर्व भक्तांच्या सहकार्याने, सर्व संत सत्पुरुषांच्या कृपाशीर्वादाने, भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादाने
गेल्या 48 वर्षापासून हे सर्व काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व भक्तगण, सर्व जाती धर्मातील बांधव, सर्व राष्ट्रीय पक्षातील नेते या सर्वांच्या सहकार्याने आतापर्यंत हे आपल्याला जे झालेलं दिसते ते आपल्या सहकार्याचं फळ आहे. श्री गुरूंचा संदेश आहे, त्यांचा कृपाशीर्वाद आहे. आम्ही साक्षी रूपाने हे आतापर्यंत केलेलं आहे. बाबांनी ज्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं, श्री गुरु नाथ बाबा नेहमी म्हणायचे आमचे गुरु अप्पा, ते उज्जैनचे होते. आणखीन त्यांचे आता जसे 5 गुरु सांगितले तसे आणखीन गुरु आम्हाला काही सांगता येणार नाही आज, परंतु नाथ बाबांचा सर्वांना परिचित आहे. त्यांची समाधी निवासाला आहे. त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन बाबांनी हे सर्व कार्य केले. बाबांना काही लिहिता वाचता येत नव्हतं आणि असं असताना सुद्धा एकच जे करायचं ते धर्माकरता, राष्ट्राकरता, समाजाकरता आणि ईश्वराच्या कृपेकरता. आणि तेच कार्य आपण सर्व भक्तांकडून आपण आतापर्यंत करत आलो. हे कार्य असंच चांगल्या प्रकारचं चालत राहावं. गिरी हे शब्द मागच्या आपल्या या गादीला लागू आहेत. आमच्या दीक्षेच्या वेळेस आमचे गेंडाबाबा होते नगरचे. बाबांचे खूप आवडते होते आणि बाबांच्यावर त्यांचा फार विश्वास होता. त्यांनी गिरणारचे 2 संत त्यावेळेस आणले. आम्हाला काही सांगतं त्यावेळेस आपलं जंगलाचं वातावरण होतं. तिथं रस्ते नव्हते, लाईट नव्हते, कुठलीच काही सुविधा नव्हती. अशा वेळेस त्यावेळेस कार्यक्रम केला होता आणि तोच धागा पकडून बाबांच्याच त्या सर्व संदेशाप्रमाणे आणि आपल्या सहकार्याप्रमाणे हा सर्व या कार्याचा गाळा आतापर्यंत आम्ही इथपर्यंत ओढत आणलेला आहे. आता इथून पुढची जबाबदारी ज्यांच्या आज व्यासपीठावर आपले परमपूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय जुन्या आखाड्याचे, इतर आखाड्याचे जे सर्व आदरणीय संत महात्मे आहेत त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि या जुना आखाडा या आखाड्याच्या परंपरेप्रमाणे आजचा हा दीक्षित कार्यक्रम झालेला आहे. पंचदीक्षा. आता आमचे वेदशास्त्र संपन्न पूजनीय शास्त्रीजी महाराज गुरुजी त्र्यंबकेश्वर की जे आखाड्याचं सदैव काम करतात, ते सर्व पूजा अर्चेचं काम किंवा दीक्षा देण्याचं काम सदैव करतात. त्यांच्याच हस्ते हा सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचगुरु आज एक भस्मगुरु, त्याच्यानंतर वस्त्रगुरु, लंगोटी गुरु, रुद्राक्षी गुरु आणि असे पंचगुरु जे सांगितले, सर्व पंचगुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पूजनीय महाराज श्री एवढं सगळं आनंद करतात. त्यांचा आनंद पण आम्हाला वाटते की आकाशाला हात लावा. आम्ही वर तिथे ज्यावेळेस कार्यक्रम करत होतो त्यावेळेस पूज्य महाराज श्री अतिशय आनंदाने आणि ते नाव जे आता प्रकाशानंदगिरी जे नाव ठेवलं ते त्यांचा आनंद पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि आपणही सर्व जाती धर्मातील बांधव या ठिकाणी उपस्थित आहात, बाकीचे सर्व मंडळी उपस्थित आहात आणि या सर्वांच्या साक्षीने आज कृष्ण महाराजांचं नाव कृष्णानंद प्रकाशानंदगिरी अशा प्रकाश ठेवण्यात आलेला आहे. आमच्यावर जसं आपण प्रेम केलं, आता आमच्यापेक्षा अधिक त्यांच्यावर प्रेम करा. हे देवस्थान आपलं आहे, आखाड्याचे निश्चित देवस्थान आहे. आता त्याच्यानंतर सर्व आखाड्यातील संत महंत सर्व पूजनीय या सर्वांचा सदैव आशीर्वाद, आपलं सर्वांचं सहकार्य या प्रकाशानंद गिरी महाराजांना सदैव प्राप्त होत राहावं. आणि त्यांच्याकडून जर काही कमी येते, काही होत असेल, चुकीला जात असेल तर आपण आईबाप म्हणून त्यांना सांगत राहा. आणि त्यांनी सुद्धा सर्वच माता पिता म्हणून सर्वांच्या विषयी आदर भाव ठेवणं आणि आपले कार्य करत राहणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज त्यांचेही मातोश्री पिताश्री आहे, आमचेही मातोश्री या ठिकाणी आहे. या सर्व मातोश्रीच आहेत, परंतु ते नाव ठेवावं लागते. असा आजचा हा मंगलमय कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. या कार्यक्रमाकरता सर्व पूज्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या तालुक्यातील सर्व संन्यासी संत महंत सर्वांचे नाव घेता येणार नाही,
त्याच्यानंतर पूजेने सर्व संत महंत आणि विशेषतः आम्हाला सर्व साधकांना ज्यांनी घडवत आहेत महाराष्ट्रभर जे साधक सगळं दिसतात आपल्याला, हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, इकडे महाराष्ट्रभर म्हणजे परमपूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय सर्वांचे गुरुवर्य मारुती बाबा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय गुरुवर्य शास्त्री महाराज यांनी काशी क्षेत्रामध्ये असताना अनेक विद्यार्थी तिथे घडवले, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेतील सर्व अध्यापक गुरुजन या सर्वांचा कृपाशीर्वाद आहे. श्री क्षेत्र मेहूणवरून आमचे हरिभक्तीपरायण रामराव महाराज, हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज, श्री सखाराम महाराज संस्थानवरून आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा आणि गोपाळ बुवा, ओंकार महाराज आदी करून सर्व संत मंडळी आलेले आहेत की ज्यांच्या मोशीमधून आमचं जीवन घडलं गेलं. गुरुवर्य श्रीराम महाराज त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन ते सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे. सर्व संत महंत तालुक्यातील सर्व आमचे युवा संत या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः या सर्व आखाड्यांना, सर्व जाती धर्माला, सर्व धर्मपंथांच्या संत महंतांना घेऊन आज जे सर्व राष्ट्र रक्षणाचं कार्य विश्व हिंदू परिषद करून राहिलेले आहे, त्या विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय श्री आलोकजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अयोध्येला आम्हाला बोललो, ज्यावेळेस राम जन्मभूमीचा कार्यक्रम झाला त्यावेळेस तो कार्यक्रम असा वाटत होता की प्रत्यक्ष आपण त्रेतायुगात आणि प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्येच आहोत. त्यावेळेस हे सर्व कार्य देश विदेशामध्ये आमचे सर्व संत महंत, पीठस्थ संत, इतर सर्व संत महंत, सर्व जाती धर्मातील सर्व धर्माचार्य या सर्वांना घेऊन विश्व हिंदू परिषदेने हे फार मोठं महान कार्य केलेलं आहे. आम्ही तर नेहमी म्हणतो विश्व म्हणजे कापूस आहे, हिंदू म्हणजे दोरा आहे आणि परिषद म्हणजे कापड आहे. कापसाचा दोरा होतो आणि दोऱ्याचं कापड होतं आणि कापड सर्वांचे अब्रू सांभाळते. त्याप्रमाणे परिषदेच्या कार्याच्या माध्यमातून या हिंदू धर्माची सर्व अब्रू सांभाळली गेलेली आहे. म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे. प्रभू रामचंद्राचं दिव्य भव्य मंदिर आपण आता ह्याच डोळ्यांनी याची डोळा पाहणार आहोत. भगवान गोपाळ कृष्ण काशी विश्वनाथ तेही आपल्याकडे पाहायला लागले की तुम्ही केव्हा माझ्याकडे लवकर येता. हे सगळं कार्य आपल्याला देशामध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण न करता देशातील सर्व जाती धर्मातील बांधवाच्या मध्ये त्या भूमातेचा, भारत मातेचा स्वाभिमान जागृत करत आणि या देशाचे सर्व हे राष्ट्रीयची देवता आहे या सर्व देवदेवतेचे स्थान सन्मानित करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आखाड्याचे आमचे आज पूजनीय सर्व संत या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खूप मोठा व्याप आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आले. आम्ही वेळोवेळी आपण बाकीचं आम्ही सगळं करत राहतो, सर्व संतांची सेवा करणं आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आमच्या पूजनीय महाराजांना, शिवानंदगिरी बाबांना आम्ही अधूनमधून बोलत होतो की बघा तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही निवांत राहा. आणि आता निवांत राहा म्हटले का आम्ही झोपेतून कधी कधी डचकून उठायची पाहिजे येतो. त्या कार्यक्रम आहे. आखाड्याचे सर्व संत आता हे सगळं महाराजांच्यामुळं हे सर्व आमचे संत महंत या ठिकाणी आले, आपल्या प्रेमामुळे आले आणि त्यांचे त्यांना खूप त्रास आहे तरी सुद्धा ते आलेले आहेत. आम्ही सर्व वंदनीय संतांच्या चरणी नतमस्तक होतो. मगाशी विचार केला आमच्या विधाते बंधूंनी की ज्यांचं आईचं हृदय आहे असे पतमेळ्याचे श्री गुरु दत्त शरणानंदजी महाराज जिथं विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ गोशाळा तिथं चालते. पूजनीय स्वामीजी इथं आलेले आहेत. आपल्यालाही तिथे कधी अधूनमधून ते नेहमी करता प्रेमाने बोलवतात आणि चालतं पिढीचं व्यासपीठ ज्याला म्हणतात पूज्य राजेंद्रदासजी महाराज त्यांचाही कृपाशीर्वाद आपल्याला आहे. पूजनीय राधाकृष्णजी महाराज यांचाही कृपाशीर्वाद आहे. सर्व संत महंतांचा कृपाशीर्वाद आहे. आपल्या सर्व या शक्तीने आतापर्यंत त्या शक्तीच्या प्रकाशात
आम्ही हे सर्व सामाजिक राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, धार्मिक कार्य केलेलं आहे. इथून पुढे ज्यांच्यात आपण जबाबदारी टाकली आजपासून असे आमचे आता परम आदरणीय श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज, त्यांचं आतापर्यंत जीवन आता बदललेलं आहे, आता द्विजन्म झालेला आहे. पहिलं त्यांचं सर्व आयुष्य संपलं, आता त्यांचं आजपासून हे नवीन आयुष्य सुरू झालेलं आहे. आणि या नवीन आयुष्यात सर्व संतांचे कृपाशीर्वाद घेऊन स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्या दुःखाचा विचार करा आणि अधर्माने ज्या ज्या गोष्टी या राष्ट्राच्या वैभवाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून आणि या राष्ट्रकार्यामध्ये आपण सदैव सहभागी होत राहावं ही आम्ही प्रकाशानंद महाराजांनी विनम्र प्रार्थना करतो. पुनश्चे व्यासपीठस्थ सर्व संत महंतांच्या चरणी सहस्त्र प्रणाम करतो. आज या सर्व कार्यामध्ये काही त्रुटी असतील, काही चुकलं असेल तर आम्ही सर्वांची विनम्रपणाने दोन्ही हात जोडून माफी मागतो. त्यांनी वेळोवेळी असंच सांभाळत राहावं अशी त्यांना पुन्हा प्रार्थना करतो. पूजनीय गुरुवर्य आमचं सर्व आराध्य दैवत मारुती बाबा, शास्त्री बाबा या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व संत महंत, सर्व संन्यासी संत या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व माता पित्यांना वंदन करून शब्दास विराम देतो. ओम सर्वेत्र सर्व सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. गुरुवर्य बाबाजींचं या ठिकाणी स्वागत कर मनोगत खरं म्हणजे शब्दाला बोलणं अवघड जातंय. शब्दात वर्णन करण्यासारखं यानंतर महंत वेद व्यासपुरीजी महाराज पंचदशनाम आखाडा त्यांना मी प्रार्थना करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. न शोचं मेकपालमालल्लादनाथं न शोचं गङ्गाजलातं नोद्वेगाचितावश्मनो निष्गङ्गो निष्णागङ्गात्मा आत्मा राम हर्षमा पातुवाहं लोकाभिरामरङ्गदीरमराजीवनेत्रमरवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरमतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मूलाधारे वारधिपत्रे चतुर्षं वंशं कंसं वर्णविशालं शुभशालं रक्तं वर्णं श्रीगणनाथं भगवन्तं दत्तात्रेयं श्रीगुरुमूर्ति प्रणतोषं जराजन्मविनाशाय देयशुद्धिकराय च दिगम्बराय दयामूर्ते दत्तात्रेय नमस्तुते. ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशां तत्तमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विचलमचलं सर्वदा साक्षिभूतं भाव्यातीतं त्रिगुणैकं सद्गुरुं नमामि. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं शूद्रभास्कृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेतिर्मूर्तिर्भेद विभागिने व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः. नित्यं शुद्ध्यं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरु ब्रह्म नमाम्यहम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. प्रातः
भगवान श्री दत्तात्रेय के कर कमलों में कोटि वंदन करते हुए समस्त हमारे जो भगवान दत्तात्रेय के उपासक, यहाँ महाराष्ट्र की भूमि तो पूरी दत्तात्रेय की उपासक ही है, और हमारे संत महात्मा भी जो बैठे हैं वो भी दत्त महाराज के उपासक होते हैं। उन सबको स्टेज पर विराजमान सभी संत महंतों के कर कमलों में वंदन करते हुए इस पावन शुभ प्रसंग पर पहले मेरे को बहुत आनंद की अनुभूति हो रही है कि यहाँ आकर के वास्तव में मैं धन्य हो गया हूँ। धन्य क्यों हो गया हूँ उसका कारण है, एकम ब्रह्मम बहुश्यामी, एक ब्रह्म में से कितने ब्रह्म यहाँ एकत्रित हुए हैं। एक से एक महातेजस्वी हमारे इस जगह के परम पूज्य आदिष्ट दाता, जिनकी कृपा से, जिनकी अनुकंपा से हमारे महंत श्री महंत सिद्ध बाबा जो भी कहो, कृष्णगिरी जी महाराज की पावन तपोभूमि जिसके ऊपर विराज हम इतने लाखों की तादाद में लोग विराजमान कर उनका आशीर्वाद ले रहे हैं, ये बड़े सौभाग्य की बात है। हमारे उनके कृपा पात्र शिष्य भास्करी जी महाराज एक सौम्य चंद्रमा मन सो जा कच्चो सूर्य हो जाए तो जिन चंद्रमा में अमृत की वृष्टि होती है, इसी प्रकार हमारे नाम तो सूर्य का है, भास्कर सूर्य का नाम है, परंतु उनके जो गुण हैं वो चंद्र के गुण हैं। हमारे भास्कर जी कितनी सुंदर वाणी बोलते हैं, कितने जैसे अमृत जलता हुए। इसी संकला में हमारे प्रभु पूज्य तेजस्वी तपस्वी जूना अखाड़े के श्री श्री 1008 अनंत भूषित परिव्राजकाचार्य महामंडेश्वर स्वामी श्री शिवानंद जी महाराज, जिनकी प्रेरणा था प्रयास से सभी महात्माओं को, जिनने अपने योग बल कहो तपोबल कहो, आज के जमाने तो मोबाइल चलता है, पहले तो योग बल चलता था, पर जैसे भी उनके एक बल से उन्होंने सबको आमंत्रित किया और उनका आमंत्रित पा करके सभी महात्मा आपको आज यहाँ काशी हरिद्वार जूनागढ़ तो सिद्धों की भूमि है, जहाँ के महात्मा शेर होते हैं, शेर। हमारे भारती जी महाराज, इंद्र भारती जी महाराज भी आपके पास सिद्ध भूमि जूनागढ़ आज आपके महाराष्ट्र में आके मिल गया। कितने सौभाग्य की बात, मैं कहाँ तक इसका वखान करूँ, ज़्यादा वखान न करते हुए सभी संत मृंद हमारे महाराज जूनागढ़ के अध्यक्ष, जूना अखाड़े के इंद्र भारती श्री महंत इंद्र भारती जी महाराज, हमारे कृष्णानंद जी महाराज, हमारे कुठारी जी मेरे साथ में गादी पर रहे कुठारी जी बैठे, हमारे श्री महंत जूना अखाड़े के विशेष महत्व है। जूना अखाड़ा हमारे महाराज जी ने भी बात करी, बहुत सुंदर बात करी कि सभी संप्रदाय, हम अखाड़े अलग हो सकते हैं, हमारे विचार अलग हो सकते हैं, पर हम अंदर से सब एक ही हैं, कोई अलग नहीं है। खाली जैसे यहाँ आज कितने संप्रदाय के लोग बैठे, महाराष्ट्र में तो भजन की कितनी व्याख्या करी है, संत तुकाराम जी, ज्ञानेश्वर महाराज जी, ऐसे ऐसे महान भक्त हो गए। पर आज एक भूमि ऐसी है जिस भूमि ने आके सबको यहाँ एक साथ कर दिया, एक ही कर दिया, गंगा जमुना सरस्वती, वो कोई भेद नहीं है यहाँ। इसी प्रकार हमारे अखाड़ों में भी होता है, नाम अलग अलग होते हैं, घर की पहचान है। हम 7 भाई 7 अखाड़े हो गए, हमारी 10 नाम की सब परंपराएं हैं, हमारी सन्यासी परंपराएं हमारे जगत गुरु शंकराचार्य महाराज ने करी। आपने लोगों को बहुत सुना होगा, बहुत ज्ञान की बात सुनी होगी, भक्ति की बात सुनी होगी, पर जो आप भक्ति कर रहे हैं, आज बैठे हैं, आप यहाँ हैं, किसके माध्यम से? आपके शिवाजी महाराज का नाम तो सब जानते ही होंगे। उसके पहले अनंत काल पहले धर्म बहुत संकट में चला गया था। जब धर्म संकट में चला गया और धर्म धीरे धीरे समाप्ति की ओर जाने लगा, तब भगवान ने कहा है यदा यदा हि धर्मस्यो ग्लानिर्भवति भारत। जब धर्म का पाया कमजोर होता है, अधर्म की वृत्ति होती है, मैं किसी न किसी रूप में आकर के पुनः धर्म की स्थापना करता हूँ। उस समय भगवान श्री कैलाशनाथ भगवान भोलेनाथ भगवान शंकर वर्ग के एक ब्राह्मण के घर में प्राकट होकर के, जो जगत गुरु शंकराचार्य के नाम से
जाने जाते थे उनने धर्म की स्थापना करी। नहीं तो आज अपने होते ही नहीं सनातनी, खत्म हो गए होते। तो कोई ना कोई महापुरुष आते गए। उसके बाद हमारे एक रामानंदाचार्य महाराज आए, उसके बाद में राजा महाराजा आए, शिवाजी महाराजा आए, महाराणा प्रताप जी आए, झांसी की लक्ष्मीबाई आई। तो ये जूना अखाड़ा में सभी प्रकार के संत महात्मा, देखिए किन्नर अखाड़ा जूना अखाड़ा में समाया हुआ है। महात्मा तो है ही 10 नाम, उसके बाद किन्नर अखाड़ा भी जूना अखाड़ा में है। वहां भेदभाव नहीं है जूना अखाड़ा में, कोई भी संप्रदाय का साधु चला जाए। हमारे उज्जैन में कुंभ मेला हुआ, जूना अखाड़े के महात्माओं से सब डरते थे, बोले नगांव का अखाड़ा है, बोले इसके अंदर जाएंगे तो ऐसा करेंगे। हमारे महाराष्ट्र की बहुत सी मंडलियां अंदर में भजन गाती, रामधुन गाती जा रही हैं, और सारे तेरे अखाड़े बोले जूना अखाड़े के अंदर होकर जाएंगे। और तेरे अखाड़े आज यहाँ कई महात्मा बैठे होंगे, सारे जूना अखाड़े के अंदर बाजते गाजते पूरे अखाड़े के अंदर से बाहर गए, पर कभी कोई महात्मा बोल नहीं सका वो जूना अखाड़ा है। विश्व का सबसे बड़ा अखाड़ा जूना अखाड़ा। जैसे गंगा सबसे बड़ी नदी कौन है? गंगा है। इसी प्रकार महात्माओं में ही तो हमारी ये 10 नाम की परंपरा है। जगत गुरु शंकराचार्य महाराज, तोड़काचार्य, मल्लकाचार्य, पद्माचार्य, मंडन मिश्र। जगत गुरु जी शंकराचार्य जी जो महाराज थे वो मंडन मिश्र के शिष्य थे, और मंडन मिश्र के शिष्य शंकराचार्य, और शंकराचार्य ने 10 नाम संप्रदाय चलाया। तो 10 नाम कैसा है? पूरी भारतीय सरस्वती, गिरि पर्वत, सागर, तीर्थ, आश्रम, वन और अरण, ये 10 नाम हमारे सन्यासियों के हैं। पद्धति सर ये 10 भाई हैं। हम कोई अखाड़े हो सकते हैं अलग, पर भाई तो अलग नहीं हो सकते ना, वो तो सब एक ही है। खून जैसे एक बाप का एक होता है, इसी प्रकार गिरी, तो ये परंपरा गिरी परंपरा से चल रही थी कृष्णगिरी जी महाराज। तो आज वो परंपरा एक बूंद जो थी समुद्र के लिए तरस रही थी, आज वो समुद्र में मिल गई, वो बूंद समुद्र में मिल गई। अखाड़ा मतलब एक समुद्र होता है, लाखों साधु समुद्र, एक से एक साधु महापुरुषों। तो उस संतरा में आज हमारे पंच संस्कार, हमारे प्रकाशानंद गिरी जी जो महाराज नाम रखा, तो उसका मैं बताऊं, हमारे कृष्ण भास्कर गिरी जी महाराज के आप परम कृपा पात्र शिष्य हैं, उनके शिष्य और उनके शिष्य रहेंगे। उसके बाद हमारी परंपरा में हमारे महामंडलेश्वर शिवानंद जी महाराज। तो शिका, जो शिका किसको कहते हैं आपने सब जानते होंगे, अपने हिंदू संस्कृति में शिका चोटी को कहते हैं। चोटी का मतलब टावर होता है। चोटी, अगर मोबाइल है आपके हाथ में, मोबाइल में कवरेज नहीं होगा, टावर नहीं होगा, तो आपका नंबर नहीं पकड़ा जाएगा, आपका नंबर रोंग लग सकता है या लगेगा ही नहीं। परंतु आपका टावर बरोबर होगा, आपकी चोटी बरोबर होगी, तो आपका कवरेज भगवान तक पहुंच जाएगा, भगवान तक पहुंच जाएगा। और चोटी गुरु हमारे महामंडलेश्वर श्री शिवानंद जी गिरी जी महाराज। उसके बाद में लंगोटी गुरु आते हैं, मैं खुद हूँ, मेरा नाम श्रीमंत वेदव्यास पुरी जी महाराज। फिर उसके बाद में जो है भगमा गुरु आता है, तो हमारे भारती जी महाराज जो जूना अखाड़े के अध्यक्ष पश्चिम विभाग के श्रीमंत इंद्र भारती जी महाराज हमारे पास में बैठे हुए हैं, ये भगमा वस्त्र के गुरु हुए। फिर हमारे में जो है भभूति गुरु होते हैं, भभूति गुरु महाराज भारती जी महाराज, थोड़ा गलत हो गया बोलने में, भगवान नहीं, भभूति मतलब त्र्यंबकम जजामहे यत्रआयुधम जम्नमे कष्टस्त्रायुधम जज्ञ। जो हम लोग भभूति लगाते हैं, त्रिपुंड लगाते हैं, तो पहले महात्मा को उसके बाद में भभूति देते हैं। तो वो भभूति भस्मी गुरु जो है हमारे इंद्र भारती जी महाराज। फिर उसके बाद में भगमा गुरु, तो भगमा गुरु हमारे जो है श्री महंत देवेंद्र गिरी नारायण गिरी जी महाराज गाजियाबाद। हाँ, हमारे अखाड़े के सेक्रेटरी सचिव, अंतरराष्ट्रीय सचिव नारायण गिरी जी महाराज, और प्रवक्ता भी हैं अखाड़े के नारायण गिरी जी गाजियाबाद दुधेश्वर महादेव, ठीक है ना। फिर उसके बाद में जो है ऐसी हमारी परंपरा है रुद्राक्ष गुरु। तो रुद्राक्ष गुरु कौन है? देवेंद्र गिरी जी गांधीधाम में हमारे साथ रहे हुए श्रीमैन देवेंद्र गिरी जी महाराज। ऐसी हमारी परंपरा है। 5 पंच परमेश्वर कहा जाता है। हमारी गद्दियां जो जगतगुरु शंकराचार्य महाराज ने बनाई है, उसको भी पंच कहा जाता है। श्री पंचनाम जूना अखाड़ा, श्री पंचायती निर्वाणी अखाड़ा, श्री पंचायती निरंजन अखाड़ा, तो सब पंच है, पंच परमेश्वर कहा जाता है।
परमेश्वर का मतलब सब साक्षी हैं। कल ये जाएंगे, कल कोई पूछेगा आपका साक्षी कौन है, ये 5 गुरु का नाम ले सकते हैं। 5 गुरु का नाम लेकर के इस परंपरा को बता सकते हैं, आगे बढ़ा सकते हैं। ज्यादा न कहते हुए, ज्यादा समय न लेते हुए इतना कहूंगा कि आज यहाँ जो मैं आकर के जो देखा है आपका भक्ति भाव, पहली बार अपने जीवन का इस पंच संस्कार इतना बड़ा पहली बार देखा है, वो भी महाराष्ट्र की धरा पर। भक्त तो महाराष्ट्र तो बहुत बड़ा भक्त है, विट्ठल विट्ठल बिठेला है। अरे क्या बात है, हम लोग कथा करते हैं तो भजन को बहुत प्रिय मानते हैं। तो यहाँ की भूमि का नाम तो वैसे महाराष्ट्र की भूमि तो बहुत पवित्र भूमि है। ज्यादा न कहते इस भूमि में पूरे आश्रम में जो श्री क्षेत्र, जो दत्तात्रेय भगवान का जो आश्रम बनाया है, जो किशनगिरी जी महाराज की तपस्वी भूमि है, इसको कोटि नमन करते करते और आज के इस पावन पर सभी हमारे महापुरुषों भक्तों को यहाँ बुलाया। हम उसका आपके सबके आभारी हैं और सबको आशीर्वाद भी देते हैं कि आप लोगों ने यहाँ हमको बुला करके। खैर हम तो कभी ज़्यादा आते जाते भी नहीं, उम्र भी, स्वास्थ्य का भी काम है, अखाड़े का भी काम करते हैं, अखाड़े भी नहीं जाते। पर आज हमारा विशेष महामंडलेश्वर जी का आग्रह था तो हमने कहा चलो भाई जाके आते हैं। तो यहाँ आए, आने के बाद आनंद की खूब अनुभूति करी। इतने कहते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। ओम नमो नारायण। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कष्ट दुख भाग न भवेत्। ओम शांति शांति शांति। काही प्रशासकीय बाबींचा भाग पूर्ण होतोय। ज्या पद्धतीने आध्यात्मिक संस्कारांनी हा सोहळा पूर्ण झाला, तसाच शासन दरबारी सुद्धा रजिस्टर्ड कडे याची नोंद चार्ज हँडओव्हर होण्याचा प्रसंगही व्यासपीठावर पूर्ण होतोय। समोर संदीप आणि चोरदार यांना विनंती की आपण खाली बसावं। फोटोग्राफर्सला सह्या घेताना फोटो घेता येत नाही, खाली बसावं। महंत श्री महंत व्यासपुरीजी महाराजांनी आता गुरुवारी बाबाजींचं वर्णन करताना नाव भास्कर आणि लक्षण चंद्रासम वर्णन केले। अभी तो महाराज श्री हमने हमारे पूजनीय गुरुवारी बाबा जी को, ये तो बड़ा अपराधी हूँ, बड़ों का नाम लिया नहीं जाता, लेकिन क्या करें, जवाबदारी ऐसी पड़ी है कि सब पूज्य संतों का नाम लेना पड़ रहा है, तो सबकी क्षमा चाहूंगा। गुरुवारी बाबा जी का नाम भास्कर है और अभी उनके जो शागिर्द शिष्य है उनका नाम आपने प्रकाश रख दिया है। अभी भास्कर जी का प्रकाश देखना है। सब ये पूरा माहौल जिसे कहेंगे प्रकाशमान होने का काम आज प्रकाशानंद गिरी जी महाराज जी के कार्यों से, उनके आध्यात्मिक प्रतिभा से हम सब लोगों को देखने को मिलने वाला है। इस पश्चात मैं अनुरोध करूंगा परम पूज्य स्वामी शिवानंद गिरी जी महाराज, आप अपने विचार रखिए। आदरणीय शिवानंद गिरी जी महाराज, गुरुवारी बाबा जी बरोबर बोलत आहेत। मगाशी बोलताना अनाधनाने आज सर्व संतांच्या अंगावर जे वस्त्र टाकलेलं आहे, महावस्त्र, ते पांडुरंगाच्या अंगावरचं आहे आणि त्या अंगावरचे वस्त्र ज्यांनी आणले होते समितीचे व्यवस्थापक सन्माननीय श्री बालाजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, आमचे जे अध्यक्ष आहेत गहिनीनाथ महाराज, ते काही कामानिमित्त येता नाही आलं, त्यांना तब्येतीची की नाही, पण आमचे बालाजी साहेब त्यांनी ते सर्व वस्त्र आणलेलं आहे, सर्व संतांच्या अंगावर त्यांनी दिलेलं आहे, तेही या ठिकाणी आले। त्याचप्रमाणे स्वामीनारायण मंदिर नाशिक तपोवन, ते आमच्या समोर असून आम्ही विसरून गेलो। स्वामीनारायण संप्रदाय खूप सगळं आपल्या सर्वांशीच मिळतं जुळतं, सगळं त्यांचं सगळं तत्व आहे। काशीचे आमचे हरिबंध दादी ज्यावेळेस काशीला तिथं होते, मोठा कार्यक्रम आपण देवघर संस्थांच्या वतीने केला होता, तेव्हापासून ते नातं जुळलं। 1989 पासून, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी इथं ज्या वेळेस काय असेल त्यावेळेस स्वामी येत होते। त्याचप्रमाणे आमचे परमपूजनीय ज्ञानपुराणाची पुराणीचे स्वामी
त्यांचे तेवढंच प्रेम आहे. वरदान असेल, बाकीचं सर्व त्यांचे जे मंदिर असतील, सर्व संत महंत खूप कृपा करतात. आज ते हरिद्वारला काही तिच्या पूजेनिमित्त गेलेले आहेत, परंतु त्यांचे शिष्य श्री माधवजी स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांच्या या संदेशामधून स्वामीनारायणच्या कृपा सगळ्यात आपल्याला प्राप्त झालेला आहे. यानंतर आयोजक आपल्याला आठवतो स्वामीजींच्या बोलण्याचं विनंती करतो. स्वामी शिवानंद गिरीजी महाराज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात, आशीर्वादात्मक मनोगत व्यक्त करतात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशतारकलिंगं पातालकेश्वरं भक्तलोके महाकालं सर्वलिंगं नमस्ते. गदाधरकं पाण्डुरंगं शिवस्तं दयानिधं सर्वरोगहरं देवदत्तात्रेयं भजे. आज या अतिशय पवित्र अशा मुहूर्तावर, पवित्र अशा तिथीवर आणि पुण्यमय या भूमीवर असा दैदिप्यमान शुभ समयी कार्यक्रम संपन्न होतो आहे. आज आमचे सनातन हिंदू धर्माचं परमदैवत आद्य शंकराचार्यांचे पुण्यदिवस. आमच्या श्री पंचदशनाम जुना आखाडा यांच्यातर्फे सर्वांचं अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा, आशीर्वाद. वास्तविक सनातन हिंदू संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये जे द्वैत अद्वैत विचाराचं प्रतिपादन पहिल्यापासून ह्या दोन विचारधारा, वास्तविक दोन्हीचंही तत्व एकच आहे. भौतिक सुखाकडून आध्यात्मिक सुखाकडे नेणं, प्रपंचाकडून परमार्थाकडे नेणं, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणं आणि मनुष्याला सुखाची प्राप्ती करून देणं. त्या आद्य शंकराचार्यांनी या दशनाम संस्थेची स्थापना केली. दशनाम संन्यास धर्माची स्थापना केली आणि 4 ठिकाणी 4 पीठ स्थापन केली. वास्तविक आज त्या थोर महापुरुषांची, ज्यांनी अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन केलं, सुखाचा मार्ग दाखवला, त्या जयंतीनिमित्त आज हा अतिशय भव्य दिव्य आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी आपलं नियोजित वेळापत्रक बाजूला ठेवून अतिशय परिश्रम करून, वास्तविक बाहेर खूप उष्णता आहे, हजारो किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आजारी असताना सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन श्री महाराज वेद व्यासपुरी हे या ठिकाणी हजर झाले. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. दुसरे जे अध्यक्ष गिरनार मंडल श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे इंद्र भारतीजी महाराज, वास्तविक त्यांचं ऐश्वर्य जर देखलं, तुम्ही पाहिलं तर पूर्वी राजे महाराजे होते. खरे साहेब त्यांचा आश्रम जर पाहिला तर वास्तविक अख्ख्या गुजरातमध्ये नाही, भारतामध्ये प्रसिद्ध आहे. असे भांडे आहेत मोठमोठे. आपले ट्रॅक्टर जे ज्या आकाराचे आहे त्या आकाराच्या भांड्यांच्या उतरणे लावलेले आहेत जुन्या काळच्या. ते राजे घरचे आहेत. पूर्वीचे राजे होते
त्या राजाई घरचे आहेत. त्यांचं ऐश्वर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ते या ठिकाणी अतिशय व्यस्त असताना आमच्या शब्दाला किंमत देऊन या ठिकाणी हजर झाले. त्यांचंही अभिनंदन अभिनंदन. दुसरे आहेत श्री महाराज देवेंद्र गिरीजी. वास्तविक आखाड्यांची जी परंपरा आहे, आपल्याकडं आखाडा काय आहे, आखाडा कशाला म्हणतात, त्यांच्यात मड्या काय आहे. मडी जर म्हणलं तर आपण म्हणतो कान्होबाची का अमकी मडी का तमकी मडी, तिथं माहीत नाही. आखाडा हा एक आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेला संग्रह समूह आहे. यामध्ये 4 मड्या असतात. गिरींच्या 2, भारती, पुरी, सरस्वती, बन अशा वेगवेगळ्या त्यामध्ये सामील झालेले हे ग्रुप असतात, परिवार असतात. तर ते श्री महाराज, श्री ह्या शब्दाचा अर्थ आहे का ज्यांना भगवान दत्तात्रयाची पुष्टी प्राप्त झालेली आहे. 2 सभागृह असतात आमचे. एक स्थायी सभागृह असतं आणि एक धर्म प्रचारासाठी रमता सभागृह असतं. आमचं स्थायी सभागृह आखाड्याचा आहे, बनारसला आहे, आणि रमता आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आखाड्याचं असतं. जुन्या आखाड्याचं बरेलीला आहे, खेडामडीला. श्री महंत आणि महंत श्री महंत हे वास्तविक याठ्या पत्रिका छापल्या गेल्या, त्याच्यात थोडीशी चुकी झाली न माहिती असल्यामुळं मी सर्व महात्म्यांची क्षमा मागतो त्याबद्दल. कारण गलती झाली, चुकी झाली, श्री उलट पालट होऊन गेलं. तर सर्वांचं या देवस्थानतर्फे आणि माझ्यातर्फे सर्वांची मी क्षमा मागतो. आणि आपला महाराष्ट्रामध्ये वास्तविक आपला परिपाठ वेगळा आहे. उत्तर भारतामध्ये आखाडे हे परिचित आहेत. आपल्याकडं आपली भूमी जी आहे ही संत महंतांची भूमी आहे, पण वारकरी संप्रदायाचा प्रभाव जास्त असल्यामुळं आणि या व्यापकता असल्यामुळं त्या गोष्टीचा आपल्याला परिचय नसल्यामुळं हे महाराज नाराज झाले. त्यांची समज मी काढली तर झाली चुकी, प्रिंटमध्ये झाली. वास्तविक कसं श्री पंचदशनाम जुना आखाडा हा विद्वानांचा आखाडा आहे. समजदार, शांती आणि समजून उमजून घेणारा व्यापकता आहे. आमचे कोठारी विश्वंभरगिरी रात्रंदिवस प्रवास करून थेट कच्छ मधून आले. नारायण सरोवर पाकिस्तान बाउंड्री तिथून फक्त 40-50 किलोमीटर आहे. त्या ठिकाणाहून रात्रंदिवस प्रवास करून आले. त्यांचंही अभिनंदन. त्यांच्याबरोबर आलेले महंत श्री हरिहरानंद गिरीजी रात्रंदिवस 2 दिवस प्रवास करून आले ते. कारण विमानाचा टायमिंग येण्या जाण्याचा त्यांना तो त्या कार्यक्रम सापडत बसू शकत नव्हता, मिळू शकत नव्हता, म्हणून त्यांनी रात्री 2 वाजता या ठिकाणी प्रस्थान केलं. त्या सर्वांचं अभिनंदन. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलचे खैरे साहेब आलेले आहेत, नाना आलेले आहेत. ते जरी मला ओळखत नसतील तर मी त्यांना ओळखतो. भेट झालेली आहे. परंतु त्याचबरोबर जोग महाराज संस्थान आपले मारुती महाराज पुरेकर आणि भरपूर ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध सर्व आखाड्याचे महात्मे, गुरुमूर्ती सर्वांचं अभिनंदन आमच्या श्री पंचदशनाम जुन्या आखाडातर्फे आणि परिवारातर्फे करतो. वास्तविक हे स्थान जे आहे
हे स्थान पहिल्यापासून संन्यासी परंपरेला जोडलेलं स्थान आणि श्री पंचदशनाम जुना आखाडा पंधोला परिवाराला जोडलेलं स्थान. आमचे जे दादा गुरु जे आहेत ब्रह्मज्ञानी महाराज, त्यांनी या ठिकाणी येऊन गिरणारहून त्यांनी महाराजांच्या आज जसा पंचसंस्कार दीक्षा सोहळा झाला त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी होती. त्यांनी या ठिकाणी येऊन किसनगिरी महाराजांनी, कोण महाराज होते, नाथबाबाच नाव, नाथबाबांनी त्यांनी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी या ठिकाणी येऊन ते संस्कार केले आणि ते संस्कार आजपर्यंत भास्करगिरी महाराजांनी, वास्तविक भास्करगिरी महाराजांचा स्वभाव, संघटना कौशल्य, समाजामध्ये मिसळून समाजासारखं होऊन वास्तविक त्यांचा अधिकार जर पाहिला तर खूप मोठा आहे. ते दिसतात साधे, असतात साधे, परंतु अधिकाराने त्यांची खूप व्यापक, म्हणजे भगवान दत्तात्रेयाच्या रूपाने ते आपल्या समोर हजर आहेत. आणि समाजाने त्रास जरी दिला त्यांना, काही काळ त्यांना त्रासही झाला, परंतु त्यांची माया समाजाविषयी कमी झालेली नाही, ती आहे तशीच राहिली. नाहीतर एखाद्या माणसाने जर आपल्याकडे रागाने जर पाहिलं तर आपण त्याकडे परत बोलत नाही, पाहत नाही, परंतु त्यांना सर्वांना सामावून घेतलं आणि त्यांच्यामध्ये पुन्हा सामावून गेले. हा सोहळा, हा संस्कार सोहळा दैदिप्यमान आपण सर्वांनी यासाठी उन्हातानात आपलं काम धंदा सोडून सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर महाराजांचे आभार व्यक्त करतो. शिवानंदगिरीजी महाराजांनी अत्यंत मौलिक विचार आपल्या समोर ठेवले. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्रधान अध्यापक, परम आदरणीय, वंदनीय, पूजनीय यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावा. आदरणीय बाबा. मंगलम भगवान विष्णु, मंगलम भगवद्गीता, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय हरी. देवगडी पुण्यभूमी पवित्र. तेव्हा इथे समर्थ असले किसनगिरीजी महाराज आज आपल्याला मूर्त स्वरूपामध्ये या महोत्सवामध्ये त्यांचं दर्शन होत आहे आणि दर्शन करून देण्याचं कार्य ज्यांच्याकडे सोपवलेलं होतं असे आमचे आणि मासोडीजी महाराज यांनी मोठी परंपरा चालू ठेवली आणि आज महाराष्ट्र भूषण ही पदवी त्यांच्या संस्थेला कमी पडेल अशी पदवी त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे आणि आपला उत्तराधिकारी निवड अशीच वाटचाल याहीपेक्षा अधिक चांगली व्हावी असे ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तबो महाराज, त्याचप्रमाणे नाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय आलोक कुमार जी से मैं प्रार्थना करता हूँ कि कृपया अपने विचार मन से रखें. आदरणीय आलोक. मंच पर विराजमान पूज्य संत चरण, हरिभक्त भाइयों और बहनों, ये बड़े सौभाग्य का अवसर है जब दिल्ली से आकर के मैं इस कार्यक्रम में उपस्थित हुआ.
शुभ दिन है। आद्य जगत गुरु शंकराचार्य जी की जयंती का दिन है। मैं जब यहाँ आया तो मुझे कुछ लोगों ने पूछा, अयोध्या का राम मंदिर कब तक बन जाएगा? मैंने उनको आश्वस्त किया कि अगले साल पूरा हो जाएगा, और मैंने उनको निमंत्रण किया कि 2024 में आप में से जिसको भी अवसर हो अयोध्या आइए, सरयू में स्नान करिए, रामलला का उनके जन्म स्थान पर दर्शन करें। पर जब मैंने उन्हें कहा तो मुझे वो प्रसंग याद आया। पूज्य श्री महंत भास्कर गिरि जी उस आंदोलन के महाराष्ट्र के प्रमुख थे। ये कॉल आई, ये आह्वान हुआ कि कार सेवा के लिए अयोध्या आना है। वहां की सरकार ने मना कर दिया है, संघर्ष और गिरफ्तारी हो सकती है। मुझे बताया गया कि इस दत्त श्री पीठ के बड़े लोगों ने भास्कर गिरि जी महाराज को बताया कि आप श्री महंत ऐसे अवसर पर आपका वहां जाना, आंदोलन में भाग लेना, गिरफ्तार होना, ये पीठ के अनुशासन और मर्यादा के अनुकूल नहीं होगा। महाराज जी ने इस पर तर्क नहीं किया, असंदिग्ध उत्तर दिया कि अगर तुम कहते हो कि मेरा इस कार्यक्रम में जाना इस पीठिका के श्री महंत की मर्यादा के अनुकूल नहीं है, तो मैं श्री महंत पद का त्याग करता हूं, पर राम जी के काम के लिए अवश्य जाऊंगा। 500 वर्षों के बाद, 25 पीढ़ियों के संघर्ष के बाद हमारी आपकी आंखों के सामने अगर वो मंदिर बन रहा है तो उसमें पूज्य भास्कर गिरि जी जैसे लोगों का यह अनुपम बलिदान है। और इसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूं। जिस समय प्रधानमंत्री जी ने 5 अगस्त को आना था, हमको सुरक्षा के लोगों ने कहा कि कोरोना है, खतरा है, केवल 130 संत आएंगे, अगर 130 में कार्यक्रम कर सकते हो तो करो, नहीं तो प्रधानमंत्री नहीं आएंगे। हमने कार्यक्रम करना स्वीकार किया, केवल 130 संतों को बुलाया, प्रधानमंत्री आए थे, रामलला के मंदिर में गए थे, और इस देश के राजनीति के प्रमुख, इस देश की सरकार के प्रमुख साष्टांग दंडवत किया था रामलला को। राजनीतिक सत्ता को धर्म सत्ता का आशीर्वाद मिले, फिर वो मंच पर आए, संतों को प्रणाम किया, संतों का आशीर्वाद लिया, और उस अवसर पर आशीर्वाद देने के लिए जो 130 संत पधारे थे, उसमें भी पूज्य भास्कर गिरि महाराज। और फिर जब कहा कि निधि इकट्ठा करना है, हमको किसी एक ने कहा था कि इतना पैसा मैं देने के लिए तैयार हूं। हमने कहा नहीं, मंदिर तो सबका होगा, तो सब लोग देंगे। 5.5 लाख गांवों में गए, 65 करोड़ लोगों का पैसा मिला। उस पैसे को इकट्ठे करने में, हाथ फैलाकर मांगने में, सबसे पहले मुझे
अब महाराज अवधेशानंद जी ने कहा मेरा नाम लिखो, मैं एक बस्ती में जाकर भिक्षा मांगूंगा, जूना अखाड़ा के कर्माचार्य और मैं भास्कर गिरी जी उस अभियान में भी हम सबके आगे रहे। महर्षि अरविंद ने भविष्यवाणी की थी, ये शताब्दी हिंदुओं की शताब्दी है, अंग्रेजों का यश अस्त हो गया, रूस का यश अस्त हो गया, अमेरिका अब अस्त हो रहा है, अगली शताब्दी विश्व में हिंदुओं की होगी। हम हिंदुओं का गौरव देख भी रहे हैं, केवल मंदिर में नहीं देख रहे, हमने आपसे मिलकर राम सेतु को बचाया है। हम और आप देश भर में गौ रक्षा के लिए उद्यम कर रहे हैं, संस्कृत और वेद का प्रसार बढ़ रहा है। भारत दुनिया के सामने आंखों में आंखें डालकर खड़ा हो सकता है और इसलिए आज ये महोत्सव जो हो रहा है, इतनी बड़ी संख्या में आप आए हैं, महाराज जी के आदेश पर जो ये उत्तराधिकारी का अभिषेक हो रहा है कृष्णा महाराज का, मैं इसमें वही संकल्प देखता हूं कि आने वाली इस शताब्दी में अपना समय, अपना श्रम, अपना पुरुषार्थ लगा करके, सब संकटों का मुकाबला करके, सब विरोधों को शांत करके, सब विरोधियों को परास्त करके भारत विश्वगुरु बने, भारत माता जगत जननी उस सिंहासन पर बैठे और हिंदू धर्म का, वेद का, राम जी का डंका घर घर बाजे। और मैं अत्यंत श्रद्धा के साथ इस मंच को प्रणाम करता हूं, इस मंच पर बैठे हुए विशिष्ट संतों के चरणों में प्रणाम करता हूं और निवेदन करता हूं, हम सब आपके मार्गदर्शन में काम करते हैं, विश्व हिंदू परिषद भी आपके मार्गदर्शन में काम करती है। भास्कर गिरी जी महाराज, कृष्ण महाराज और सब संत हमको आशीर्वाद दें, रास्ता दिखाएं। इतने बड़े सम्मेलन में से संकल्प उठे, हम अपने देश को, अपने समाज को दुनिया में सबसे बड़ा बना करके अपने इसी जीवन में देखेंगे, सफल करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण बोलतोय। आजच्या कार्यक्रमाचे जे उत्सव मुद्दे आहेत ते परम आदरणीय वंदनीय कृष्णा महाराज होते, यांचा प्रकाशानंद गिरीजी महाराज हे नामकरण झालं। मारुतीर्नामे स्मिता मातावराईर्नामस्य तन्नमामि किसनगिरी। पुण्यफळे होता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन। प्रभुपाद परात्पर अखिलेश्वर, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ, दिगंबरम वक्त्र विकीर्ण केशम। प्रभू भगवान दत्तात्रयांच्या परम कृपेनं, परम अनुकंपेनं, परम तपोनिधी, तेजोनिधी, बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या परम अनुग्रहानं स्वानंद सुखनिवासी, वैकुंठवासी जोग महाराजांच्या असीम कृपाशीर्वादानं सनातन वैदिक हिंदू धर्म रीती रिवाजाप्रमाणे श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथील गुरु परंपरेनुसार आज आमचा उत्तराधिकारी पंचसंस्कार दीक्षा सोहळा
श्री 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 1008 धर्मनिष्ठ राजगुरु दत्तात्रय रत्न अनंत विभूषित परिव्रजकाचार्य महामंडलेश्वर महाराष्ट्र पीठाधीश्वर महान तपस्वी शिवानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र मंजूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महंत परमपूजनीय परमश्रद्धेय देवेंद्रगिरीजी महाराज गुजरात, श्री महंत परमश्रद्धेय परमपूजनीय वेदव्यासपुरीजी महाराज गुजरात, परमपूजनीय महंत प्रातस्मरणीय इंद्रजित भारतीजी महाराज अध्यक्ष गिरनार मंडल गुजरात, परमश्रद्धेय परमवंदनीय श्री महंत सेक्रेटरी नारायणगिरीजी महाराज गाझियाबाद उत्तर प्रदेश आणि आज आवर्जून आळंदीवरून माऊलींचा कृपा प्रसाद घेऊन कृपा आशीर्वाद घेऊन आज बाबाजी या वयामध्ये आम्हाला दर्शन देण्याकरता आले, आशीर्वाद देण्याकरता आले. त्यातनं सर्वांचं आराध्य दैवत शांतीब्रह्म कुरेकर बाबा. आज बाबाजींचं वय 93-94 सुरू व आयुष्य पारमार्थिक साधक घडवण्याचं काम बाबाजींनी केलेलं आहे. संपूर्ण आयुष्य भगवत सेवेमध्ये साधक घडवण्यात व्यतीत केलं. आज या लेकराला आशीर्वाद देण्याकरता आले. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा शृंगार रे बाळ कौतुके. या लेकराचा शृंगार करण्याकरता आज आळंदीवरून माऊलीचा आशीर्वाद घेऊन बाबा आले. तसेच राष्ट्रसंत परमवंदनीय परमपूजनीय साधूवर्य गुरुवर्य ज्यांच्या भक्तीची दखल, ज्यांच्या सेवेची दखल पंढरपूरमध्ये विटेवर उभा असणाऱ्या जगाच्या मालकानं घेतली आणि विठ्ठल रुक्मिणी समितीवर ज्यांचं नाव गेलं ते माझे सद्गुरू गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा. इतकंच नव्हे, मागं देशामध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा निर्णय झाला. संपूर्ण भारत देशामध्ये आनंदाचे लाट उसळले आणि या राम मंदिर भूमिपूजनासाठी महाराष्ट्रातून कोणत्याही मंत्री साहेबांना निमंत्रण नव्हतं, कोणत्याही खासदार साहेबांना निमंत्रण नव्हतं, कोणत्याही आमदार साहेबांना निमंत्रण नव्हतं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण साधू समाजातून ज्यांना निमंत्रण नव्हतं ते सद्गुरू देवगडचे बाबा. अर्थात पांडुरंगाने ज्यांना आपल्या चरणाजवळ बोलवलं, प्रभू रामचंद्रांनी ज्यांना आपल्या चरणाजवळ बोलवलं ते मर्यादा पुरुषोत्तम माझे सद्गुरू देवगडचे बाबाजी. बाबाजींच्या आत्मीय आदेशानं तसेच उपस्थित यांचे अनेक वर्ष मी पंढरपूरमध्ये चातुर्मास श्रवण केले. ते परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे राऊत बाबा या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. नेवाशा परिसरात ज्यांनी परमार्थ शिकवला गुरुवर्य वैकुंठवासी बनसी बाबांचा आशीर्वाद आहे. या ठिकाणी सर्वच परमवंदनीय परमपूजनीय दशनाम आखाड्याचे सर्व साधुवृंद उपस्थित आहेत. या सर्व संत मंडळींचा कृपा आशीर्वाद आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारी आमची सर्व प्रेमळ आदरणीय गुरुबंधू मंडळी आज कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला आशीर्वाद देण्याकरता, आम्हाला उपकृत करण्याकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. राजकीय क्षेत्रातील सर्वच आमचे आदरणीय सर्वच पक्षातील नेते मंडळी, माता भगिनी, देवगडचा संपूर्ण या ठिकाणी जमलेला हा भक्त परिवार
आमचे माता पिता, आपणा सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा उत्तराधिकारी पंचसंस्कार दीक्षा सोहळा संपन्न झालेला आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांची गोड अशी आपण कीर्तन सेवा श्रवण केली, आपल्याच परिसरातील गोड व्यक्तिमत्व, संन्यस्त जीवन महंत कैलास गिरीश बाबाजींनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे धर्माची ही वैश्विक जबाबदारी, फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकली. बाबाजींनी आम्हाला श्री क्षेत्र देवगड संस्थांचं उत्तराधिकारी बनवलं. खरं म्हणजे बाबाजी, तुम्ही आम्हाला देवगड संस्थांचे उत्तराधिकारी नाही बनवलं, तुमची उत्तर सेवेकरी बनवले. आणि आमच्या अंतःकरणामध्ये हाच भाव आहे, हाच भाव आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेद. फार मोठी जबाबदारी आहे आणि याची मला कल्पना आहे, याचं मला भान आहे. श्री क्षेत्र देवगड संस्थान म्हणजे काही सामान्य संस्थान नाही. भगवान दत्तात्रयांच्या भक्ती रसानं, सद्गुरु सेवेनं ओतप्रोत भरलेलं मंगलमय दिव्य तेजस्वी स्थान म्हणजे श्री क्षेत्र देवगड आहे. भगवान दत्तात्रयांची निस्सीम भक्ती करून, निस्सीम उपासना करून प्राप्त झालेलं दैवत म्हणजे बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची बळकट गुरु सेवा करून निर्माण झालेलं दिव्य चैतन्य म्हणजे सद्गुरू देवगडचे बाबाजी आहे. आणि म्हणून जबाबदारी फार मोठी आहे. ही जबाबदारी सांभाळण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, सहकार्याची आणि प्रेमाची आम्हाला गरज आहे. भगवान प्रभुपाद दत्तात्रयांच्या परमकृपेनं, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या परम अनुग्रहानं आजवर सद्गुरू बाबाजींनी देवगडची ही सेवा, हे धर्माचं कार्य निरपेक्ष वृत्तीनं, निष्ठेनं, श्रद्धेनं आतापर्यंत अव्याहतपणे चालवलं आणि सामान्य स्थान उभा केलं नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही विशेष स्थानांची गणना होते त्यामध्ये श्री क्षेत्र दत्तपीठाचं एक नाव आहे. देशामध्ये या दत्तपीठाचा लौकिक बाबाजींनी नेलेला आहे. अगदी त्याच निष्ठेनं, त्याच श्रद्धेनं, निरपेक्ष वृत्तीनं आम्ही देखील ही परंपरा तन मन धनानं, सर्व भावानं, गुरु आज्ञेनं अशीच पुढे चालू ठेवून आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हे शरीर सद्गुरूंच्या सेवेमध्ये समर्पित असेल. मी आपल्या सर्वांना भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, उपस्थित सर्व संत वृंद आणि उपस्थित सर्व मायबाप श्रोत्री सज्जन, आपणा सर्वांच्या साक्षीने वचन देतो, शेवटच्या श्वासापर्यंत हे शरीर सद्गुरू सेवेमध्ये समर्पित राहील. बाबाजी अशी आज्ञा देतील तसंच कार्य पुढे चालू राहणार आहे. मी माझं परम भाग्य समजतो. आमच्या आईवडिलांची जन्मोजन्मीची पुण्याई, आमचीही जन्मोजन्मीची पुण्याई, आणि म्हणून या सेवेचा लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या देवगडच्या विठ्ठली कृपा केली. आपण सर्व मंडळी, सर्व परमवंदनीय, परमपूजनीय, प्रातस्मरणीय सर्वच मायबाप श्रोते सज्जन, आपण सर्व मंडळी आम्हाला आशीर्वाद देण्याकरता, आम्हाला उपकृत करण्याकरता या ठिकाणी आलात. मी आपणा सर्वांना विनम्र भावानं अभिवादन करतो, आपल्या चरणावर नतमस्तक होतो. आजवर बाबाजींवर आपण जसं प्रेम केलं, जसं सहकार्य केलं, बाबाजींना जीव लावला, आम्ही तुमच्या समोर पदर पसरतो. आम्हालाही तसा जीव लावा, तसं सहकार्य करा. नक्कीच मगाशी काही मान्यवर मंडळी बोलली, देवगडचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना अशी विनंती करतो आणि आपणा सर्वांना सांगतो की आपल्या या श्रद्धेला, आपल्या या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. हे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं वैश्विक धर्माचं कार्य असंच अखंडपणे चालू राहील. आपण सर्वांनी सहकार्य करायचंय, ते आपल्या सर्वांना विनंती करतो, आदराची विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वांच्या चरणावर पुन्हा एक बार मी विनम्र भावानं नतमस्तक होतो. मज दास करी दासांचा, संत दासांच्या दासांचा, रामकृष्णारी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव बजरंग बली हनुमान की. श्री महाराजांनी जे मागणं आज सर्व संत समक्ष मागितलं, ते श्री महाराजांची मागणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य, तसा आशीर्वाद श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा तथा भगवान दत्तात्रयाने महाराजांना प्राप्त करून द्यावा, अशी सर्व भक्तांच्या वतीने मी भगवंतांना प्रार्थना करतो. आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण बोलतोय. आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पूजनीय संत, महंत, वारकरी परंपरेतील पूजनीय संत यांचे शतशत आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आपण आमच्या श्रीगुरूंच्या प्रती आपला असलेला स्नेहभाव या ठिकाणी व्यक्त केला, आपलं प्रेम ते आपण दर्शवलं, त्याबद्दल सर्व भक्तांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आपण सर्व भाविक भक्त या कार्यक्रमासाठी आला, आपले सर्व आभार व्यक्त करतो. व्यवस्थित